पुण्यातील चिमुकलीवरील अत्याचाराचा सोलापुरात तीव्र संताप व्यक्त झाला। नसरापूरच्या नराधमाला छत्रपती शिवरायांची चौरंग शिक्षा द्या अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। या अमानवी घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले। त्याचा निषेध करण्यासाठी जुन्या विठ्ठल मंदिरात बैठक झाली। अनेकांनी संताप व्यक्त केला। आज महिला सुरक्षित नाहीत असं सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुनावलेल्या चौरंग शिक्षेची आठवण करून दिली। या शिक्षेनुसार हात आणि पाय कोपऱ्यापासून कलम करून टाकावेत, तरच भविष्यात अशी भ्याड कृत्ये घडणार नाहीत, अशा संतप्त भावना मांडण्यात आल्या। या आक्रोशाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी 5 मे रोजी निषेध आंदोलन करण्याचं ठरलं। चिमुकली मूळची सोलापूरची असल्याचं बैठकीत काही जणांनी सांगितलं। तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्यानं आंदोलन करण्याचंही यावेळी निश्चित झालं। त्याचा पहिला भाग म्हणून मंगळवारी सकाळी 10 वाजता पूनम गेट समोर ठिय्या आंदोलनाचा एकमुखी निर्णय सकल हिंदू समाजानं घेतला। यावेळी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुण्यातील घटना निंदनीयच आहे। गावोगावी त्याचे पडसाद उमटले। अशा घटनांवर समाज एक झाला पाहिजे, या उद्देशानंच सोलापुरात बैठक झाली। आंदोलनाचा कृतीशील आराखडा तयार केला, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली। आणि आमची सरकारला, महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून अतिशय कळकळीची विनंती आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्याला नराधमाला जास्तीत जास्त लवकरात लवकर कशी शिक्षा होईल आणि ती कडक शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढच्या कोणालाही त्याच्या बाबतीमध्ये असं पाऊल उचलताना या सरकारची आठवण आली पाहिजे। आणि कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते कायद्याचं राज्य हे राखलं गेलं पाहिजे, ही सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि मला वाटतं यासाठी समाजाने एकत्रित संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे। चिमुकलीच्या घटनेनं आम्ही ढसाढसा रडलो, त्या नराधमाला तिथंच ठेचलं पाहिजे होतं। आज आम्हाला शिवरायांची आठवण येते। त्यांनी सुनावलेली चौरंग शिक्षाच त्या नराधमाला दिली पाहिजे, तरच अशी भ्याड कृत्ये थांबू शकतील, अशी प्रतिक्रिया कीर्तनकार गार्गी काळे यांनी व्यक्त केली। आता सगळ्यांमध्ये शिवाजी महाराज जागृत झाले पाहिजे। जसं शिवाजी महाराज चौरंग करायचे तसा चौरंग करून याला सोडून दिलं आणि कापून काढला, तर त्या ठिकाणी तो माणूस तडपडून आयुष्य जगू देत अशी अवस्था त्याची करावी, असं मला मनापासून कळकळीने वाटतं की असल्या नराधमांना काय करावं। एक तर कुठंही आपल्या महिला मुली सुरक्षित नाही आहेत आणि आपल्या राज्यात असा कायदा का येत नाही याची आम्हाला खंत वाटते। उत्तर प्रदेशमध्ये एवढा छान कायदा आहे की त्यामधून कुणाचंही संरक्षण केलं जातं। आपल्या इथं थोडीसुद्धा कुणालाही लाज नाही आहे। सगळे पुरुष कुठं गेलेत असं वाटायला लागलेलं आहे। आणि हे मात्र करणं फार महत्त्वाचं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्या या महाराष्ट्रात किंवा भारतात कुठंही अशी घटना परत घडू नये, त्यासाठी आम्ही सगळे उद्याच्याला मूकमोर्चा काढतोय आणि सगळेजण मिळून एकत्र येऊन, मग तिथं जात धर्म काही पाहिला जात नाही, सगळे मिळून आम्ही मूकमोर्चा काढून याला आम्ही समर्थन करतोय आणि त्या राक्षसाला शिक्षा झालीच पाहिजे, ही मी सरकारला नम्र विनंती करते। देशातील कायदा सक्षम आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही सुधारणा आवश्यक आहेत। अत्याचार करणाऱ्याला 90 दिवसांच्या आत फाशी दिली पाहिजे, अशी मी राज्यसभेत मागणी करेन। तसंच स्त्री शक्ती कायदा तयार करण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यासाठी केंद्राला भाग पाडेन। त्या चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत माझा लढा कायम राहील, अशी माहिती खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली। महाराष्ट्र शिवछत्रपतींचा, ज्या महाराष्ट्रामध्ये एका स्त्रीवरती एका नराधमानं हात टाकला म्हणून त्याचे हातपाय तोडून चौरंगा करणारा महाराष्ट्र बाबासाहेबांचं, ज्यांनी महिलांना अधिकार देण्यासाठी संविधान दिलं, महिलांना अधिकार मिळावेत म्हणून हिंदू कोर्टिलासाठी राजीनामा दिला। पण जर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला जाणार असेल तर मला वाटतं की आता आपण माणूस म्हणून एक होण्याची गरज आहे, बाई म्हणून एक होण्याची गरज आहे। आणि त्याचबरोबर मला वाटतं की एका बाजूला कायदेशीर मार्गाने तर लढा मी लढू, राज्यसभेमध्ये मी स्वतः या प्रश्नावरती आवाज उठतोय। मी स्वतः पंतप्रधान असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
त्यांच्याशी तर मी भेटेन, चर्चा करेन एकनाथजी शिंदे साहेबांशी. आम्ही कालपासून संपर्कात आहोत, जेवढं काही करता येते तेवढं करतोय. आज मी आपले सरकारी वकील सोलापूरचे प्रदीप सिंग राजपूतजी यांच्याशी पण चर्चा केली आणि पॉस्को कायद्यामध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी अशा पद्धतीची मागणी करेन की जर देशाच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये पुढच्या अधिवेशनात जेव्हा मी जाईल की जर पोलिसांना बंधन आहे की 90 दिवसांच्या मध्ये चार्जशीट दाखल झालं पाहिजे, तर पॉस्कोच्या केसेसमध्ये लहान मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला 90 दिवसाच्या आत फाशी मिळालीच पाहिजे. हे मी स्वतः ती मागणी करणार.